Hello student, this is the lecture number 6 of matrix topic. In the last lecture we learned how to find inverse of a matrix by using elementary transformation, okay, and solve some example related to inverse of a matrix by using elementary transformation. And in the last lecture we start exercise number 2 and complete first 6 question. Okay, and this is the question number 7. Question number 7 is find the inverse of following matrix if they exist. 1 2 minus 1 3. Okay, 1 2 minus 1 3. तर इथे 1 2 minus 1 3. तर इथे सॉल्व करताना लक्षात द्या कसं सॉल्व करायचं. इफ दे एक्झिस्ट मीन्स फर्स्ट आपल्याला ह्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. ओके, हा जो मॅट्रिक्स आहे मी परत एकदा सांगतो इनवर्स कसा फाइंड आउट करायचा. मॅट्रिक्सचा फर्स्ट इनवर्स फाइंड आउट करा आणि जर फर्स्ट डिटर्मिनंट फाइंड आउट करा. डिटर्मिनंट जर 0 येत असेल तर मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन सिंग्युलर मॅट्रिक्स मध्ये होईल आणि इनवर्स ऑफ ए मॅट्रिक्स डज नॉट एक्झिस्ट इन दिस केस. ओके, इफ determinant is not equal to 0, in such case we can find inverse of a matrix by using elementary transformation. Next, suppose this is the 1 2 minus 1 3, 3 plus 2, answer is 5 and determinant is not equal to 0, therefore inverse of matrix are exist. ओके, तर इनवर्स कसा फाइंड आउट करायचा आहे. इनवर्सची डेफिनेशन आहे ए इनवर्स इज इक्वल टू आय. म्हणजेच आपलं काय मिनिंग याचं होतं की जर ह्या दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट हा युनिट मॅट्रिक्स येत असेल तर ए इनवर्स हा एचा इनवर्स असणार आहे. ठीक आहे, तर इथे ए इथं पुट करूया 1 2 minus 1 3 आणि इथे यूज करूया रो ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन यूज केल्यानंतर इथे R2 minus 2 R1 करावं लागेल. ठीक आहे, 1 0 minus 1 हा 0 होईल, 3 5 होईल इथे आणि हेच ट्रान्सफॉर्मेशन इथे यूज करा. 0 minus 2 minus 2 आणि इथे येणार आहे 1. आता R2 हे जे 5 आहे हे 5 रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे. R2 ला 5 ने डिवाइडेड केलं पाहिजे. 5 1 होईल. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं. काय करतोय बघा आपण इथे. हा ए मॅट्रिक्स आहे आणि हा युनिट मॅट्रिक्स आहे. ट्रान्सफॉर्मेशन साठी काय करायचं, ह्या मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन आपल्याला युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. मग ह्या मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन युनिट मॅट्रिक्स करण्यासाठी आपल्याला जे काही ट्रान्सफॉर्मेशन लागेल ते आपण इथे यूज करणार आहे आणि ज्या स्टेपला हा मॅट्रिक्स युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट होईल त्या स्टेपला जे काही राईट साइडचा आन्सर असेल ते तुमचं इनवर्स ऑफ ए मॅट्रिक्स इंडिकेट करेल. ठीक आहे, तर हे झालं कम्प्लीट. R2 ला 5 ने डिवाइडेड केलं. आता इथे 1 minus 1 0 1 a इनवर्स 1 0 minus 2 by 5 इथे 1 by 5. पुढे काय होणार इथे हा 0 करायचा. हा 0 करण्यासाठी आपल्याला या दोन्हीची ऍडिशन केली पाहिजे. म्हणजेच R1 plus R2 1 0 0 1 R1 plus R2 करतोय. आता इथे ह्याचे ऍडिशन काय होणार आहे 1 minus 2 by 5 5 minus 2 by 5 3 by 5 येणार आहे. इथे येणार आहे 1 by 5, इथे येणार आहे -2 by 5 आणि इथे येणार आहे 1 by 5. ओके, आणि ह्या मॅट्रिक्स इथे कन्वर्ट झालं युनिट मॅट्रिक्स मध्ये आणि ह्या स्टेपचा जे राईट साइडचा आन्सर आहे ते इंडिकेट करेल ए इनवर्स. तर 1 by 5 इथं कॉमन निघेल. ओके, and this is the inverse of a matrix. ओके, इथं लक्षात सगळ्यांचा की काय करतो आपण इथे. परत एकदा सांगतो काय करायचं एक्झॅक्टली. फर्स्ट स्टेप फॉलो करताना अशी करायची की डिटर्मिनंट फाइंड आउट करून घ्यायचा. डिटर्मिनंट जर 0 येत असेल तर तिथे स्टॉप करायचं. डिटर्मिनंट नॉन 0 येत असेल
तर हा जो मॅट्रिक्स आहे इथे ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करा आणि ह्या मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन आपल्याला युनिट मॅट्रिक्स साठी करण्यासाठी जे ट्रान्सफॉर्मेशन लागेल ते अप्लाय करून तुम्ही तिथे सॉल्व्ह करा. ठीक आहे, नोट करून घ्या. ठीक आहे, तर आपण घेऊया नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन 2 1 1 -1. आता याच्यामध्ये इथं काय केलं पाहिजे, याचा फर्स्ट डिटर्मिनंट फाइंड आउट करा. -3. ओके, तर आता जर डिटर्मिनंट हा -3 येत असेल तर ह्याचं इंडिकेशन काय होईल की मॅट्रिक्सचा इन्व्हर्स हा एक्झिस्ट होतो. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला यूज करा. आता इथे हा इथे 1 करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, R1 इंटरचेंज बाय R2. ओके, रो चेंज करा. 1 -1 2 1 0 1 1 0. ओके, हा इतर 0. परत आपल्याला इथे हा 2 0 करायचा म्हणजे काय केलं पाहिजे, R2 - 2 R1. 1 -1 0. आता इथे हा 1 आणि 3 होईल. इथे 1 -2 1 1च येणार आहे. ओके, आणि 0 -2 इथे -2 येणार आहे. परत काय केलं पाहिजे, हा 1 करायचा. ओके, तर याला R2 ला 3 ने डिवाइडेड केलं पाहिजे. R2 ला जर 3 ने डिवाइडेड केलं तर इथे R2 ला जर 3 ने डिवाइडेड केलं तर हे ह्या टाइप मध्ये बनेल. आता हा 0 करण्यासाठी ह्या दोन्हीचे ऍडिशन R1 + R2. ओके, आता इथं पण ऍडिशन केली तर काय होणार आहे, 1/3 1/3. ह्याचे ऍडिशन काय येणार आहे, 3 - 2/3 1/3 येणार आहे आणि इथं 2/3. ओके, हा मॅट्रिक्स युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्जन झालाय तर हे असणार आहे A इनव्हर्स. तर A इनव्हर्स इज इक्वल टू 1/3 1/3 1/3 2/3. ह्याच्यातून 3 कॉमन निघू शकतो 1/3. तर इथे येणार आहे 1 1 1 -2. ओके, दिस इज द इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स. आले लक्षात? तर ह्या अशा टाइप मध्ये तुम्हाला इथे सॉल्व्ह करायचं. हे नोट करून घ्या. नेक्स्ट घ्या, थर्ड क्वेश्चन. तर डिटर्मिनंट फाइंड आउट करा. हा थर्ड क्वेश्चन दिला.
ह्याचा डिटर्मिनंट काय येणार आहे 7 - 6, आन्सर येणार आहे 1. 1 येत असेल तर मॅट्रिक्स इनवर्स इज एक्झिस्ट. तर हा नॉन सिंग्युलर मध्ये जातो. ठीक आहे. तर आता इथे आपण डेफिनेशन यूज करणार आहे ए इनवर्स इंटू आय. तर ए येणार आहे 1 2 3 7 ए इनवर्स आणि आय येणार आहे 1 0 0 1. ठीक आहे. तर याचा इथे हा 0 करण्यासाठी इथे ट्रान्सफॉर्मेशन वापरलं पाहिजे R2 - 2R1 0 आणि 7 - 6 इथे येणार आहे 1. -2 येणार आहे आणि 1. आता परत इथे हा तर ऑलरेडी 1 झालाय, हा फक्त 0 करायचा. हा 0 करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर हे ट्रान्सफॉर्मेशन असं वापरूया आपण इथे. R1 - 3 R2 1 0 R1 3 - 3 बरोबर. आता इथे R1 1 मायनस 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 प्लस 7 होणार आहे आणि 0 - 3 इथे येणार आहे -3. तर आपलं ए इनवर्सचा आन्सर आला. ठीक आहे. दिस इज द फायनल आन्सर. खूप सिंपल आहे. ह्या टाइप मध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा. हे नोट करून घ्या. नेक्स्ट घ्या 4 नंबर एक्झाम्पल. टू 714. तर इथे ह्याचा फर्स्ट स्टेपला डिटर्मिनंट फाइंड आउट करा. 2714. तर डिटर्मिनंट काय येणार आहे 8 - 7 1 येणार आहे. 1 येत असेल तर इनवर्स ऑफ गिवन मॅट्रिक्स आर एक्झिस्ट. ओके. इथे डायरेक्टली लिहू शकता. तर इथे डेफिनेशन यूज करा ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. तर ए 2714 ए इनवर्स इज इक्वल टू 1001. तर आता इथे आपल्याला फर्स्ट हा 1 करायचा आहे. तर 1 करण्यासाठी काय केलं पाहिजे, R1 ला 2 ने डिवाइडेड कर. हा 1 येईल, हा 1/2 येईल. हा 1 करतो फर्स्ट. हा 0 करण्यासाठी काय केलं पाहिजे, R2 मधून 7 R1 मायनस केलं पाहिजे. 1 0 1/2. आता 4 मधून 7/2 मायनस होणार आहे. तर 8 - 7/2 आन्सर येणार आहे 1/2. ओके. 7/2 8. ओके. 1/2 ए इनवर्स इज इक्वल टू, आता इथे 0 - 7/2 इथे येणार आहे -7/2 आणि इथे येणार आहे 1. नेक्स्ट तर हा जर 1 करायचा असेल तर आपल्याला R2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. 2R2 1 1/2 0 1 ए इनवर्स. ओके. 2 ने जर मल्टिप्लाय केला 2R2
तर इथे 2 R2 न मल्टिप्लाय केला तर फर्स्ट रो ॲज इट इज राहील आणि सेकंड रो मध्ये -7/2 जर 2 न मल्टिप्लाय केलं तर -7 येईल आणि इथे येईल 2. आता जे शेवटचं ट्रान्सफॉर्मेशन हे आपल्याला 0 करायचं. हे 0 करण्यासाठी आता काय केलं पाहिजे, R1 मायनस हाफ R2 1 हे तर 0 बनेल, 0 1. आता R1 1/2 1/2 मायनस 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 प्लस होणार 7/2 म्हणजे इथं 8/2 4 येईल, 4 पुढे 0 -2/2 म्हणजे इथं -1 येईल, 7/2. ओके, अँड दिस इज द फायनल आन्सर. फायनल आन्सर काय असणार आहे ते A इनवर्स इज इक्वल टू 4 - 7 - 1/2. ठीक आहे, तर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5. टू 714. ओके, फाईव्ह मध्ये फर्स्ट डिटर्मिनंट फाइंड आउट करूया. आय थिंक हे आपण आता सॉल्व केलं. आपलं 4th नंबरचं घेऊया. 4th नंबर -3 7 5. ओके, रिव्हर्स झालं बहुतेक. लास्टचं एक्झाम्पल हे 5 नंबरचं आहे आणि हे 4th नंबरचं. ओके, 2 - 3 5 7. तर याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करूया. 14 + 15 आन्सर आहे 29. 14 + 15 आन्सर आहे 29. नॉन झिरो आलं, इनवर्स एक्झिस्ट. इनवर्स ऑफ गिवन मॅट्रिक्स आर एक्झिस्ट. तर इथे A × A इनवर्स इज इक्वल टू I येणार आहे. 2 5 - 3 7 A इनवर्स इज इक्वल टू 1 0 0 1. आता इथे 2 5 - 3 7 A इनवर्स आहे. तर हा 1 करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, R1 ला 2 न डिवायडेड केलं पाहिजे. टू न जर डिवायडेड केलं तर हे या टाइप मध्ये येईल. परत हा 0 करण्यासाठी R2 - 5 R1 केलं पाहिजे. 0. नेक्स्ट हा 1/2 आहे असं 0. इथे येणार -5/2
आणि इथं 1च येईल. ठीक आहे. आता हे 0 करण्यासाठी आपल्याला रिव्हर्स केलं पाहिजे. 2/29 ना R2 ला मल्टिप्लाय केलं पाहिजे. (2/29) 2 कॅन्सल, -5/29 आणि इथे येणार आहे 2/29. आणि हा 0 करण्यासाठी आता इथे ह्या टाइप मध्ये इथे ट्रान्सफॉर्मेशन केलं पाहिजे. R1 प्लस 3/2 R2. या स्टेपला आपल्याला आन्सर मिळेल. थोडेसे कॅल्क्युलेशन क्रिटिकल बनतात पण सिंपल आहेत. एक्झाम्पल 1/2 मायनस 3/2 इंटू 5/29. आता इथे काय करूया, 15 तर काही डिव्हिजिबल नाहीये. 1/2 जर कॉमन काढलं तर 29 मायनस 15 डिवायडेड बाय 29, 14, 7/29, 7/29 येणार आहे. 29 आणि R1 प्लस 3/2, 3/29 येणार आहे आणि बाकीचा I असं राहणार. तुम्ही कॅल्क्युलेशन थोडे व्यवस्थित करा. ठीक आहे. कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट आहे. 1/29 जर कॉमन काढलं तर इथं असा नसणार 7/3. ठीक आहे. तर ह्या टाइप मध्ये आपण इथे हे एक्झाम्पल सॉल्व करतोय. नेक्स्ट घ्या 6 नंबर. कारण की ऑलरेडी हे 4 नंबरचं आहे. 5 नंबरचं ह्याच्या आधी आपण सॉल्व्ह केलं होतं. आता 6 नंबर घेऊया. ह्याचं पहिलं डिटर्मिनंट फाइंड आउट करून घ्या. 21 प्लस 20 आन्सर येणार आहे -1. इनवर्स ऑफ गिवन मॅट्रिक्स आर एक्झिस्ट. तर A इंटू A इनवर्स इज इक्वल टू I. तर A बनणार आहे 3, 2, -10, -7. A इनवर्स 1, 0, 0, 1. आता इथेही काय केलं पाहिजे, इथं आपल्याला हे 1 करण्यासाठी R1 ला 3 ने डिवायडेड केलं पाहिजे. कॅल्क्युलेशन थोडे क्रिटिकल बनतात. जर 3 ने डिवायडेड केलं तर हे अशा टाइप मध्ये येईल. नेक्स्ट हा 0 बनवण्यासाठी R2 मधून 2R1 मायनस केलं पाहिजे. -41/3. नेक्स्ट हा 1 बनवण्यासाठी आपल्याला इथे -3/41 ना R2 ला मल्टिप्लाय केलं पाहिजे.
इथे बनणार आहे 3 3 कॅन्सल होईल, मायनस मायनस पण कॅन्सल होईल, 2/41 आणि इथे येणार आहे -3/41. आता हे 0 करण्यासाठी आपल्याला इथे R1 + 10/3 R2 असं केलं पाहिजे, हे ट्रान्सफॉर्मेशन शेवटचं. तर हे ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर इथे हे तेवढं कॅल्क्युलेशन एक तुम्हाला केलं पाहिजे. 1/3 + 10/3 × 2/41. 2/41 तर 1/3 कॉमन निघेल. 1 + 20/41 1/3 41 61/41 1/3 × 61/41 2/41. इथं पण येणार आहे कॅल्क्युलेशन, 3 ला 3 कॅन्सल होईल, -10/41 ओके. तर इथं जर तुम्ही इकडे ह्या आन्सर मध्ये जर 41 कॉमन काढलं तर असं येणार आहे 61/3 -10 2 आणि -3 and this is the A inverse. कॅल्क्युलेशन थोडेसे केअरफुली करा, बाकी काही सिंपल आहे. प्रोसिजर ही सगळ्यांसाठी सेम असेल, हे नोट करून घ्या. ठीक आहे. तर हे जे सगळे एक्झाम्पल आपण बघितले ते 2/2 चे एक्झाम्पल होते. ठीक आहे. तर हे व्यवस्थित प्रिपरेशन करा. जे आता राहतात ते क्वेश्चन नंबर 7 मध्ये टोटल 10 क्वेश्चन आहेत. तर आपण जे बाकीचे 4 क्वेश्चन आहेत इनव्हर्स फाइंड आउट करायचे, ओके, ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया.